आणि आता सविस्तर बातम्या पाहूयात। बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बाळाला जन्म दिल्यानंतर एका 19 वर्षीय महिलेला गंभीर त्रास सुरू झाला। तपासणीत सीझर शस्त्रक्रियेनंतर तिच्या पोटात हातमोजे आणि कागदी रुमाल राहिल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। संध्या सूरज गायकवाड यांच्यावर 1 ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया झाली होती। त्यानंतर प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या त्या गंभीर अवस्थेत उपचार घेत असून मृत्यूशी झुंज देत आहेत। दरम्यान या प्रकरणी संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून चौकशी सुरू करण्यात आली आहे। आम्ही वायशमला गेलो, तिथं पण नाही घेतलं, डीवा पाटील नाही घेतलं। मग आम्ही ते ससूनला गेलो। ससूनला गेल्याच्या नंतर त्याने घेतलं। मग ते म्हणले इन्फेक्शन भरपूर आहे, पू वगैरे झालाय, ते म्हणजे आम्हाला ऑपरेशन खोलावं लागेल। खोलल्याच्या नंतर आम्हाला कळलं की आतमध्ये काय आहे म्हणून। तर मी म्हणलं चालतंय ऑपरेशन करा। मग ऑपरेशन केल्याच्या नंतर तिला 12 वाजता नेलं तर 5-5:30 वाजेपर्यंत तिचं ऑपरेशन चाललं। मग आम्हाला मॅडमनं बोलवलं ज्यांना ऑपरेशन, तर त्या म्हणल्या कुठल्या शिवीला केलंय, सांगितलं त्यांना बीडच्या शिवीला केलंय म्हणून। तर मग ते म्हणल्या की मग आता तिथले डॉक्टर म्हणजे असं ऑपरेशन कसं काय केलं। तर मी म्हणलं काय आम्हाला काय एवढी कल्पना नाही। तर मग त्याने आम्हाला ते म्हणल्या डॉक्टरचे हातामधले ग्लोव्ज आणि ते टिश्यू पेपर तिच्या ह्याच्यामध्ये निघला। तर मी त्यांना म्हणलं मॅडम द्या का, ते म्हणलं हो देते। मग नंतर दुसऱ्या दिवशी म्हणलं मॅडम द्या, तर त्या काय म्हणलं ते पुरावे आमच्याकडे आहेत, वेळ आल्याच्या नंतर देऊ। त्याने आम्हाला नकार केला। आता म्हणले आम्ही देऊ शकत नाही तुम्हाला। दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक सतीश कुमार सोळंकेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। ते प्रायव्हेट प्रॅक्टिशनरच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो, तर त्यांनी मला माहीत पडलं की 12 ते 13 तारखेला त्या रुग्णाचं ऑपरेट केलं। ऑपरेट केल्यानंतर पोटामधून एक फॉरेन बॉडी हे सारखं ते बाहेर काढलं आणि पेशंटची तब्येत ठीक आहे। तर या अनुषंगाने मला माहिती भेटल्यानंतर मी जेव्हा ते कागदपत्र पूर्ण पाहिले, त्या अनुषंगाने आमच्या इथे जे सगळे उत्तर देऊन त्यांनी ते ऑपरेट केलं होतं। तर ते केस पेपर वगैरे पाहून मग मी त्यांना त्याचा शोकस कारण दाखवा विचारलं। अजून माझ्याकडे त्यांचं उत्तर अप्राप्त आहे आणि या संदर्भामध्ये माझ्याकडे नातेवाईकांकडून अजून सुद्धा अधिकृत अशी कुठली तक्रार नाही, परंतु मी याची पूर्ण चौकशी करून ठेवलेली आहे। आणि माझ्याकडे तक्रारच्या अनुषंगाने मी उपसंचालक कार्यालयाकडे किंवा संचालक कार्यालयाकडे संबंधित प्रकार जो घडलेला आहे तो अतिशय चुकीचा प्रकार आहे। चुकी अशा प्रकारचे रुग्णाच्या जीवाचा धोका घडण्यासाठी जर ठरत असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल। प्रशासकीय कारवाईसाठी मी प्रस्ताव पाठवेन। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी आकाश सावंत आपल्या सोबत आहेत। आकाश, अतिशय गंभीर असा हा प्रकार आहे। अजूनही शो कॉज नोटीसला या डॉक्टर संबंधित ज्या डॉक्टरवर आरोप आहे त्यांनी उत्तर दिलेलं नाही आहे, मात्र त्यांच्यावर काही कारवाईचे संकेत मिळत आहेत का? जिल्हा रुग्णालयाकडनं काही कारवाई केली जाणार आहे का? निश्चितच त्या कारणाने चर्चेत असलेलं बीड आता पुन्हा एकदा चर्चेस्थानी आल्याचं बघायला मिळत आहे। बीड जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयातले विविध प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते सातत्याने व्हायरल होत आहेत। मात्र आज जे आहे ते बीडच्या जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आला। या प्रकारामध्ये बघायला गेलं तर वडवणी तालुक्यातील एका महिलेची प्रसूतीसाठी जे आहे 1 ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि तिचं त्या दरम्यान तिच्यावर सीझर शस्त्रक्रिया करण्यात आली। आणि याच दरम्यान जे आहे ते टिश्यू पेपर आणि हातमोजे जे आहेत ते आतच राहिल्याने जे आहे ते या महिलेला 4 दिवस जे आहे ते आपल्या घरी दाखल करण्यात आला। आणि घरी दाखल पाठवल्याच्या नंतर जे आहे तिच्या पोटाचा त्रास तिला होत होता, असाही वेदना होत होत्या। कुटुंबियांनी क्षणांचाही विचार न करता तिला खाजगी रुग्णालयात दाखल केलं आणि दाखल केल्याच्या नंतर जे आहे ते बीडच्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टरने जो पोटात काहीतरी साहित्य राहिल्याच्या जे आहे ती माहिती पोलिसांना दिली डॉक्टरांनी कुटुंबियांना। आणि यानंतर कुटुंबियांनी थेट पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये दाखल झाला आणि तिथे या महिलेवर जे आहे ते आता शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे। त्या पोटात जे साहित्य होतं ते बाहेर काढण्यात आलेलं आहे। मात्र महिलेची प्रकृती जी आहे ती आता चिंताजनक असल्याची माहिती मिळते। आणि दुसरीकडे जे हे डॉक्टर आहेत या डॉक्टरच्या संबंधित डॉक्टरने जो हा प्रकार घडलाय, आता या डॉक्टरवरती देखील नोटीस बजावण्यात आलेली आहे जिल्हा शालेय चिकित्सकाकडून। मात्र या नोटीसला या डॉक्टरांनी अद्यापही उत्तर दिलं नाहीये। मात्र आता या प्रकरणी जिल्हा शालेय चिकित्सक असतील, प्रशासन यंत्रणा असेल, या डॉक्टरांवर नेमकी काय कारवाई करणार आणि या गायकवाड कुटुंबियांना आणि त्या महिलेला न्याय मिळणार का? आणि तिच्या मुलीची जी तिने एका मुलीला जन्म दिलाय आणि या मुलीपासून तिला जे आहे ते एका आईला गेल्या 10 ते 12 दिवसापासून जे आहे ते आपल्या मुलीला कुशीत देखील घेता आलं नाहीये। या प्रकाराने जे आहे ते बीड जिल्ह्यात नव्हे तर संबंध राज्यात संतापाची लाट उसळली आहे। आता या प्रकरणी या डॉक्टरांवर संबंधित यंत्रणेवर काय कारवाई केली जाते हे देखील पाहणं आता येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे। आकाश, दुसरा एक मुद्दा असा आहे की जिल्हा शल्यचिकित्सकांनी संबंधित डॉक्टर ज्यांच्यावर आरोप आहेत आणि कर्मचारी
निश्चितच एकंदरीत बघायला गेलं तर आपण बघू शकतात की या गंभीर प्रकारानंतर जे आहे ते बीडमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आता कुटुंब देखील हतबल झालं आहे. कुटुंब जे आहे ते पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये दाखल आहे आणि जी मुलगी जन्माला आली आहे तिला तिच्या आईपासून दूर ठेवण्यात आलेला आहे. आईला जो त्रास होतोय, तो वेदना ज्या होत आहेत त्या अत्यंत तिची जी प्रकृती आहे तिच्या आईची ती चिंताजनक आहे आणि या संदर्भात जे जिल्हा शालेय चिकित्सक आहेत यांनी देखील जे आहे ते आता संबंधित यंत्रणेला जे आहे ते संबंधित जे डॉक्टर होते ज्या दरम्यान या महिलेची सिजर परिस्थिती करण्यात आली आणि या डॉक्टरांवर देखील आता जे आहे ते नोटीस बजावण्यात आलेली आहे. आता त्यांच्यावर देखील आता कारवाईची टांगती तलवार आहे. मात्र आता काय कारवाई या दरम्यान केली जाते हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. निश्चितच एकंदरीत बघायला गेलं तर या नाही त्या कारणाने जर बघायला गेलं तर आपण बघू शकतात की बीडचे व्हीलचेअरचे घटना असतील किंवा अनेक विविध घटना असतील त्याचे सीसीटीव्ही फुटेज असतील, व्हिडिओ देखील जिल्हा रुग्णालयाचे व्हायरल झाले होते. यानंतर कुठंतरी जिल्हा सहाय्यक चिकित्सक जे आहेत यांनी यंत्रणेला कामाला लावलं होतं आणि जिल्हा शालेय चिकित्सकांकडून जिल्हा रुग्णालयातील विविध प्रकारची काळजी देखील घेतली जात होती. मात्र तरी देखील असा संतापजनक प्रकार जो आहे तो समोर आलाय आणि या घटनेमुळे जे आहे ते संतापाची लाट उसळली जात होती. या अगोदर देखील बीड जिल्हा रुग्णालयात अशा घटना घडलेल्या आहेत. त्या अतिरिक्त रक्तस्रावामुळे देखील ज्या गर्भवती माता आहेत प्रसूती झाल्यानंतर त्यांचा देखील मृत्यू झाल्याचे प्रकार जे आहेत ते समोर आले होते. मात्र आता परत अशी एक घटना जी घडली आहे आणि या घटनेमुळे संबंध राज्यभरात संतापाची अगदी म्हणजे या सारख्या घटना यापूर्वी सुद्धा निष्काळजीपणाच्या घटना या रुग्णालयातून समोर आलेल्या आहेत आणि संबंधितांवर कारवाई करण्याची गरज आहे. त्यामुळे या घटनांना चाप बसू शकेल अशी भावना सध्या बीडकरांमध्ये. धन्यवाद आकाश दिलेल्या अपडेट्सबद्दल.